येस. गुड मॉर्निंग सर्वांना. माझा नमस्कार. लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट या ठिकाणी बसलेले माझे सर्व यंगस्टर्स आणि यंग डायनॅमिक इंडियन्स, उभरत्या भारताचं नेतृत्व तुमच्यामध्ये आहे तरुणांनो. अंधार पडत चालला, एक दिवा पाहिजे, पुन्हा एकदा नक्कीच जिजाऊंचा शिवा पाहिजे असं आपण म्हणतो. मग शिवाजी कुठे जन्माला आला पाहिजे, दुसऱ्याच्या घरात की आपल्या घरात? अरे तुम्ही सर्वजण शिवाजी आहात, तुम्ही सर्वजण जिजामाता आहात. या ठिकाणच्या सर्व तरुण आणि यंगस्टर्स मुलांना मला एक संदेश द्यायचा आहे आज. कोणता संदेश द्यायचा आहे आणि तो संदेश कशासाठी द्यायचा आहे ते नीट लक्षपूर्वक ऐका. आता कुसुमाग्रजांचं एक वाक्य मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचंय. ते वाक्य कणा कवितेच्या माध्यमातून मला इथे आधी मांडायचंय आणि त्याचं रूपांतर मी एका गोष्टीत करणार आहे. त्यामध्ये आपण कुठे आहेत ते आता आपण ठरवलं पाहिजे, आपण अभ्यासलं पाहिजे, आपण कुठे आहोत आणि आपली उंची कुठपर्यंत पोहोचू शकते, आपली क्षमता किती आहे, आपला विचार कसा आपण समाजापर्यंत देऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही घटना आहे, आजचा हा प्रसंग आहे. आज सर्वजण तुम्ही नुकतीच 10वीची परीक्षा पास करून आता 11वी 12वी मध्ये महत्वाच्या 2 वर्षांमध्ये आलेला आहात. तो प्रसंग त्या तरुणाचा आहे, त्या काळातला तो प्रसंग आहे. म्हणजे कुसुमाग्रजांनी त्या काळातल्या मुलांना उद्देशून एक तरुण आपलं आयुष्य एका, तुम्हाला माहित असेल पूर जेव्हा येतो ना, पूर, तेव्हा सर्व काही उद्ध्वस्त होतं. आणि त्या उद्ध्वस्त झालेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा एखादा तरुण, एखादा मुलगा आपल्या पत्नीला घेऊन आपल्या गुरुजींना भेटतो, आपल्या शिक्षकांना भेटतो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन काय म्हणतो ते पहा. ती कणा कविता त्या धर्तीवर आधारित. आता तुम्ही म्हणत असाल की आज आम्ही प्राध्यापक सुनील करपे सरांना ऐकण्यासाठी आलोय आणि सर आम्हाला काय शिकवण देणार आहेत. आता काय कुठला पूर आलेला नाही, तुमचं काय घर उद्ध्वस्त झालेलं नाही, तुम्हाला पत्नी नाही किंवा तुम्हाला पती नाहीत, त्यामुळे तुम्ही काय कोणाला घेऊन कुठल्या गुरुकडे गेलेले नाही. पण तुमच्या जीवनातल्या समस्या आणि तुमचा जर आधुनिक गुरु मी असेल तर आज तुम्ही काय केलं पाहिजे. इथं बसणाऱ्या स्वप्नीलजींना वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे, आमच्या सर्व मित्रांना वाटतं की नाही नोकरी नाही केली पाहिजे, नोकरीवाल्यांना वाटतं नाही जॉब केला पाहिजे, नाही व्यवसाय केला पाहिजे, व्यवसाय केल्यानं वाटतं रे नाही व्यवसायाचं काही खरं नाही, नोकरी बरी. दुरून डोंगर साजळे दिसतात, तशातला हा प्रकार. म्हणजे कुसुमाग्रजांचा विद्यार्थी जेव्हा त्यांच्याकडे येतो तेव्हा पहा प्रसंग कसा आहे. पुराने त्याचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तो काय उत्तर देतो, काय उत्तर देतो बरं. कणा, कवितेचं नाव आहे कणा आणि प्रत्येकाला पाठीचा कणा आहे पहा. पाठीच्या कण्यावरती आधारित गोष्ट आहे. कशासाठी आपण म्हणतो ना मोरेन पण वाकणार नाही. अरे पण काय त्याचा अर्थ आहे. महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचती. म्हणजे वाकायचं की नाही, वाकणे विचारांमध्ये असतं बाळांनो. माफ करा थोडं स्पष्ट बोलतोय पण ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या गोष्टी तुमच्या जीवनाशी निगडीत आहेत, त्या गोष्टी समाजाशी निगडीत आहेत. आज बसलेल्या सर्व तरुणांना मला आव्हान करायचंय की किती बसलेल्यांना वाटतं उद्योगपती व्हायचंय. अरे वा. किती जणांना वाटतं IAS IPS व्हायचंय. अरे वा. किती जणांना वाटतं शिक्षक व्हायचंय. कोणालाच नाही. अरे कमी समजू नका शिक्षकाला. शिक्षक माझ्या मित्रा, चालता चालता थांबू नकोस, निवडलेल्या मार्गावर तू मागे फिरू नकोस. समाज आपली करील उपेक्षा विचार मनात आणू नकोस. पैशासाठी जग धावते, मानासाठी रुसू नकोस. शेवटी मात्र लक्षात ठेव, सत्ता संपत्ती सारे व्यर्थ, ज्ञानदाने व्रत आपले, आहे त्यास महान अर्थ, आहे त्यास महान अर्थ. अरे किती मोठी उंची आहे शिक्षकांची. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. आणि म्हणून तो विद्यार्थी आपल्या गुरुजींना जाऊन म्हणतो, ओळखलत का गुरुजी, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. काय काय बोलला. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, सर गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चुलई विजली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून सर पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. गुरुजींनी सर्व ऐकलं. गुरुजींना वाटलं आता याला काहीतरी पैशाची गरज आहे, म्हणून गुरुजींचा हात असा खिशाकडे गेला. अक्षय हसतोय इथे. अरे हात खिशाकडे, आता खिशाकडे गेला बरंच वाटतं ना सर्वांना, पण तो विद्यार्थी काय म्हणतो ते पहा. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, सर पैसे नको, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. अरे हे म्हणण्यासाठी आजही इथे आलेले माझ्या अनेक मित्रांनी फॉर्म मध्ये मी वाचलं, सर्वांची हिस्ट्री वाचली मी. बरेच जणांनी लिहिले उद्योगपती व्हायचंय, छान वाटतं ना. अँबेसिडर, आता अँबेसिडरचा जमाना गेलाय. ती गोष्ट फार महत्वाची पहा. विषयाने ओघाने आलं म्हणून 1 मिनिटात घेतो फक्त. HMT, अँबेसिडर आणि नोकिया कुठेच कमी नव्हते क्वालिटीमध्ये, पण ते काळानुसार अपडेट नाही झाले. नीट ऐका बरं का. आता प्रत्येकाने, मला माहिती आहे आता इथे बसलेल्या 150-200 मुलांमध्ये बऱ्याच जणांनी लिहिले उद्योगपती व्हायचे. छान वाटतं ना. मोठी BMW, मर्सिडीज, एकदम 2-4 सेक्रेटरी, काचेचं मोठं ऑफिस. अरे बाबांनो, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि ते कष्ट कसे करायचे, कष्ट करताना काय केलं पाहिजे, त्यासाठी आपण कसं झोकून दिलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार मला एका गोष्टीच्या माध्यमातून सांगायचा आहे. ही गोष्ट अमेरिकेत घडलेली आहे, ही गोष्ट सत्य आहे. या गोष्टीमध्ये त्याचा उद्योगपती जो कोणी मालक आहे तो आज जगामध्ये एका मोठ्या उद्योग समूहाचा मालक आहे. पण त्याची सुरुवात कशी झाली? अरे कशी झाली माझ्या महात्मा गांधींची सुरुवात? कशी झाली तुम्ही विचार करा. कशी झाली धीरूभाई अंबानीच्या रिलायन्स उद्योग समूहाची सुरुवात? कशी झाली? शून्यातून झाली. एक बीज झाड करू शकतं पहा. ते झाड उद्या जंगल करू शकतं, आणि ते जंगल ह्या जगामध्ये पसरू शकतं. एवढं मोठं एका बीजामध्ये क्षमता आहे. पण ते अंकुरलं तर, म्हणजे आता समीर या ठिकाणी बसलेला आहे आणि समीरला असं वाटत असेल की मलाही माझ्या बाबांनी मदत करावी, माझ्या बाबांनी सहकार्य करावं. पण समीर, तू काही पैसे वडिलांकडनं घेऊन जर व्यवसाय सुरू करणार असेल तर ते चुकीचं आहे. या ठिकाणी समीक्षा आहे. समीक्षाला वाटतं की मी पण फॅशन डिझायनिंग मध्ये काहीतरी करावं, असं तिने लिहिलंय तिच्या फॉर्म मध्ये. मी एक बोलू का तुम्हाला? ही गोष्ट नीट ऐका बरं का. फक्त एवढं मात्र लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याकडे तुकोबा अभंग लिहित होते ना 350 वर्षापूर्वी, त्यावेळेस अमेरिकेमध्ये बेंजामिन फ्रँकलिन भारताची म्हणजे अमेरिकेची घटना लिहित होते. आपण भारताला म्हणतो लोकशाही आहे, भारत हा लोकशाही देश आहे. तुम्हाला माहिती आहे का 350 वर्ष जुनी लोकशाही अमेरिकेमध्ये. त्या अमेरिकेतली ही सत्य घटना आहे. ती सत्य घटना या समाजासाठी आहे, या राष्ट्रासाठी आहे, या देशासाठी आहे. एका गरीब कुटुंबामधील परिवाराची घटना आहे, ज्याची आई वारलेली आहे, एक्सपायर झालेली आई. बाप आणि मुलगा, 15-16 वर्षाचा टीनेजर, तुमच्या वयाचा मुलगा आणि वडील एका छोट्याशा झोपडीत राहतात. पण लहानपणापासून मुलाला आवड काहीतरी व्यवसाय करायचा. काही करायचं माहित नाही, पण काहीतरी व्यवसाय करायचा. सारखा वडिलांना म्हणायचा, बाबा मला व्यवसाय करायचा, बाबा मला व्यवसाय करायचा आहे. आपल्यासारखे बाबा नव्हते डोळे वटरून पाहणारे. ते म्हणले ठीक आहे, तुला व्यवसाय करायचा ना, हरकत नाही. ते त्याला बोलवतात, आपल्या घरातला एक जुना टी शर्ट त्याच्या हातात देतात आणि त्याला म्हणतात, जा हा टी शर्ट आहे ना, तू जा विकून ये. तो म्हणतो, हा टी शर्ट विकून ये? हा टी शर्टला कोणी फुकट घेणार नाही, त्याला मी विकू कसा? पण वडिलांनी सांगितलंय. वडील म्हणतात, मी तुझ्या 3 परीक्षा घेणार आहे आणि 3 परीक्षेमध्ये जर तू यशस्वी झाला तर तू उद्योगपती होणार, त्यात मला शंका नाही. तो म्हणतो ठीक आहे. स्वप्न मोठं असतं बा. कधी कधी काय होतं ना, एवढं मोठं ध्येय पाहिजे की तुम्हाला तुम्ही केलेल्या कष्टाचं आहे ना अजिबातही म्हणजे तुम्हाला मग वाटतच नाही ते मी कष्ट करतोय म्हणून. आणि बरोबर का गंमत, तो टी शर्ट घेतो. वडील म्हणतात, पण एक अट आहे माझी, $20 हा तू विकून आला पाहिजे. पण ज्याला फुकट कोणी घेणार नाही त्याला मी $20 कसं विकू? पण वडिलांनी सांगितलंय. तो टी शर्ट घेतो, त्याला धुतो तो व्यवस्थित, त्याला प्रेस करतो आणि मग तो टी शर्ट घेऊन तो मार्केटमध्ये जातो. बळ प्रयत्न करून तो $20 तो विकून येतो. आल्यानंतर त्याला फार आनंद होतो. त्याला वाटतं वडील माझं कौतुक करतील. म्हणजे अर्ध्या आळकुंडाने पिवळं होणारे नव्हता तो पहा. वडिलांनी कौतुक केलं नाही. तुम्ही अलीकडे दंगल पाहिला का? दंगल, त्यात ती मुलगी शेवटचा डायलॉग म्हणते पहा. म्हणजे आमिर खानची जी मुलगी दाखवलेली आहे ती शेवटी म्हणते, पप्पा
ये शब्द सुनने के लिए मेरे कान कितने सालों से तरस रहे थे आणि तो शेवटचा एक शब्द वापरतो, शाबास. म्हणजे आपल्याकडे काय कशालाही शाबास म्हणतात, अजिबात चालत नाही तसं. आणि मग तो $20 दिल्यानंतर त्याला वाटतं वडील खुश होतील. वडील काहीच बोलत नाही. 15 दिवस जातात. वडील त्याला परत बोलवतात, तशाच प्रकारचा टी शर्ट त्याच्या हातात देतात आणि त्याला सांगतात जा $200 विकू नये. तो म्हणतो मागच्या वेळेस मी बळबळ $20 विकला हा टी शर्ट, आता हा $200 कोण घेईल. पण नाही, स्वप्न मोठं असतं का त्यानंतर त्याचे वडील त्याला उद्योजक होण्यासाठी मदत म्हणण्यापेक्षा पूर्ण परवानगी देणार असतात. प्रश्न हरकत नाही, विचार नाही, काही नाही. वडील तो टी शर्ट देऊन त्याला सांगतात जा $200 विकू नये. मागच्या वेळेस मी तो बळबळ $20 विकलाय, आता $200 हे कोण घेईल. पण नाही, तो टी शर्ट घेतो, तालुक्याच्या ठिकाणी जातो, तो टी शर्ट धुतो, प्रेस करतो आणि मग विचार करतो 2 दिवस. आणि काय करतो पहा बरं का, शक्कल लढवतो, एक डोकं लावतो. डोकं लावलंच पाहिजे. मग तो टी शर्ट तो घेऊन एका दुकानात जातो. त्या दुकानदाराला म्हणतो मला याच्यावर मिकी माऊस, म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर कार्टून काढतो. आणि कार्टून त्याच्यावर एक एम्ब्रॉयडरी करून घेतो आणि तो परत एका त्याच तालुक्याच्या ठिकाणी जातो. एक शाळा असते छोटीशी, तिथे जरा श्रीमंत बऱ्यापैकी चांगले पालक येत असतात आपल्या मुलांना घेऊन, लहान लहान मुलांना. तिथे एक पालक आपल्या लहान मुलीला घेऊन चाललेला असतो. हा मुलगा तो टी शर्ट तिथे घेऊन उभा राहतो. ती मुलगी तो टी शर्ट पाहते कारण त्याला मिकी माऊस आवडतो टी शर्ट पेक्षा, आणि ती म्हणते पापा पापा मला तो टी शर्ट घ्यायचा आहे. मग तो त्याच्याकडे तो ठीक आहे, आता मला आट्टापुढे काही करणार नाही. वडील विचारतात ठीक आहे घ्यायचा आहे. दोघं जण जातात, विचारतात किती किंमत, बार्गेनिंग वगैरे करून $210 तो टी शर्ट तो त्या मुलाकडनं विकत घेतो आपल्या मुलीच्या हट्टापायी. पावर का टी शर्टची किंमत तेवढी नाही, पण मिकी माऊसची आयडिया सुचल्यामुळे त्याची किंमत वाढली. आणि मग $210 घेऊन तो जातो घरी, वडिलांकडे देतो, म्हणतो बाबा मी हा टी शर्ट $210 विकला. वडील म्हणतात काहीच नाही, ठीक आहे. त्याला वाटतं आताही वडील कौतुक करत नाही. तिसरा प्रश्न विचार करत असतो, काय प्रश्न आहे, काय प्रश्न आहे, काय प्रश्न आहे. आणि मग पहा बरं का, तिसऱ्या वेळेस वडील तशाच प्रकारचा टी शर्ट देतात आणि सांगतात जा आता $2000 हा टी शर्ट विकू नये. तो विचार करतो, पहिल्यांदा $20, नंतर $210, आता हा टी शर्ट $2000. अरे कसं शक्य आहे. पण नाही, स्वप्न मोठं, ध्येय मोठं, विचार मोठा. आणि मग तो टी शर्ट घेतो. तो बाबा पप्पा मला 10 दिवस लागतील. ठीक आहे दिले. तो टी शर्ट घेऊन तो मोठ्या शहरात जातो, कॅलिफोर्नियामध्ये. तो टी शर्ट घेतो, धुतो, बॅग मध्ये ठेवतो आणि फिरतो. 8 दिवस फिरतो, 9 दिवस फिरतो, 10 दिवस फिरतो. 10व्या दिवशी मात्र त्याला माहित असतं की आज आपल्याला याचा निर्णय लावायचा. संकल्प, कुतूहल कुछ भी नहीं चुकाता, इसलिए कुछ भी नहीं पाता. संकल्प बहुत कुछ करता है, बहुत कुछ पाता है. गौतम बुद्ध जी भी जिस दिन उनको ज्ञान प्राप्त हुआ ना, उस दिन उन्होंने कहा था 6 साल तक लगा गौतम बुद्ध जी को ज्ञान प्राप्त करने के लिए बोधि वृक्ष के नीचे. और उन्होंने कहा आज अगर मुझे ज्ञान नहीं प्राप्त हुआ तो मैं यहां से उठूंगा नहीं. और उसी दिन उन रात को 12 बजे उनको ज्ञान प्राप्त हुआ. म्हणजे काय, जिद्द असेल तर सगळं मिळतं. 9व्या दिवशी त्यांनी प्रयत्न केले आणि 10व्या दिवशी त्यांनी ठरवलं आता शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी त्याला लगेच एका मॉलमध्ये जातो. तिथं तो पाहतोय का पॉप सिंगर, अमेरिकन पॉप सिंगरचं तिथं कॉन्सर्ट असतं बा, मोठा कार्यक्रम असतो. आपल्याकडे कसं अमिताभ बच्चन येणार, सलमान खान येणार म्हणलं सगळे लोक येतात तसं. आणि तिकडे सिंगिंगला जास्त महत्व आहे. म्हणजे आपल्याकडे कसं अभिनयाला आहे तसं तिथं सिंगिंगला आहे. पॉप सिंगर म्हणजे तिथलं देवताच. आता तुम्हाला मायकल जॅक्सनची गोष्ट माहित असेल, तशाच प्रकारे. आणि मग पहा बरं का, तो येतो जवळ, तिथं जातो, तिकीटला पैसे नाहीत पण मार्ग काढतो. बळ तिथली सिक्युरिटी तोडून त्या पॉप सिंगर कार्यक्रमापर्यंत पोहोचतो. कार्यक्रम झाल्यावर पटकन तिला भेटतो आणि तिला म्हणतो माझ्या टी शर्टवर सही करा. आता त्यावेळेस फॅन असतात, लगेच ती त्याच्या टी शर्टवर छानपैकी सही करते, त्याला स्माइल देते आणि मग तो टी शर्ट घेऊन तो न्यू जर्सी मध्ये जातो. आणि वडिलांना सांगतो बाबा मला अजून 4 दिवस लागतील. वडील म्हणतात दिले. आणि मग त्या एका मॉलमध्ये तो जातो. त्या मॉलवाल्याला म्हणतो मला ह्या टी शर्ट या पॉप सिंगरचं याच्यावर काय आहे, साईन आहे, मला याचा तुमच्या इथे लिलाव करायचा आहे. आणि मग तिथे तो घोषणा करतो, मॉलवाला त्याला परवानगी देतो. आणि मग पहा त्या मॉलमध्ये तो टी शर्ट एका शोकेशमध्ये ठेवला जातो आणि तिथे लिहिलं जातं की सो अँड सो डेटला याचा लिलाव होणार आहे. अमेरिका शेवटी पैशावाल्यांचा देश आहे, तिथं काय शौक की कोई किंमत नहीं होती.
बरोबर का नीट. म्हणजे आपण म्हणतो ना आमचं एखादं स्वप्न आहे त्याची काही किंमत नाही, तशातला जो प्रकार आहे. आणि मग काय एकत्र येतात ते सगळे. 100 लोकांची गर्दी होते. पहिला जण म्हणतो $1000, दुसरा म्हणतो $2000, तिसरा म्हणतो $5000, चौथा म्हणतो $20000, पाचवा म्हणतो $50000, सहावा म्हणतो $1,00,000. आणि मग $1,00,000 एक, $1,00,000 दोन, $1,00,000 तीन म्हणून त्याचा लिलाव होतो आणि तो टी शर्ट $1,00,000 विकला जातो. $1,00,000 ते पैसे घेतो, बॉलवाल्याचे काय असतील तो देतो आणि मग तो आपल्या वडिलांकडे जातो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. बाबा बाबा तुम्ही मला स्वप्न दिलीत, माझ्या स्वप्नाला बळ दिलं, माझ्या पंखात तुम्ही बळ दिलं. कबूतर, अगर आप चाहोगे तो आप कबूतर को ईगल के पंख बिठा सकते हो बच्चों, लेकिन आकाश भरारी मारने के लिए आपके खून में ताकत होनी चाहिए. कोई बिजनेसमैन अगर बनना है तो आपके खून में ताकत होनी चाहिए. अरे $1 का टी शर्ट अगर $1,00,000 को आदमी को बेचने की उसकी विजन हो सकती है तो वही उद्योगपति बन सकता है. या बाप से या मां से पैसे लेके शोरूम डाल के कोई उद्योगपति नहीं हो सकता. और फिर पिताजी उसके सर पे आग रखते बोलते हैं, बेटा हाथ रख के बोलते हैं, देख मैंने तुझे ज्यादा कुछ नहीं दिया, लेकिन तेरे खून में जो ताकत दी है ना, जा तू वर्ल्ड में कहीं भी तेरे जैसा उद्योगपति कोई नहीं होगा. वर्जिन ग्रुप का मालिक, जिसकी कहानी मैंने आपको अभी बताई है, आपको मेरा बात सुनने के बाद बहुत अच्छा लगेगा. अब ज्यादा मोटिवेट मत होइएगा, ज्यादा खुश होऊ नका की नाही आता फार सरांनी सांगितलं लगेच घरी जाऊन लगेच काहीतरी टी शर्ट विकायला जाऊ नका. भूमिका समजून घ्या. स्वतःची क्षमता जर प्रगल्भ असेल, स्वतःच्या पायामध्ये जर बळ असेल, बाहुबलीमध्ये हातात जर बळ असेल तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. धन्यवाद. Please share and like this video and subscribe our YouTube channel. Thank you.